नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या 10वीच्या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 1.2 ज्याचं नाव आहे अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान पद्धतीचा धडा आहे आणि जर व्हिडिओला तुम्ही परिपूर्ण बघितलं तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर यावरती एकही प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला इतका सोपा जाणार आहे. चॅप्टर खूप सोपाच आहे आणि तुम्हाला अगदी तुमच्या आईप्रमाणे समजून सांगणारे, अगदी छान पद्धतीने समजून सांगणारे. तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण आपण फक्त शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करत असतो आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 8वीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर साऊथच्या मूवीचे जर दिवाने असणार किंवा बॉलिवूडच्या मूवीचे दिवाने असणार तर विद्यार्थी मित्रांनो, एन्काउंटर म्हटल्यानंतर कोणाचं तरी पद्धतशीररित्या शांतपणे पोलिसांनी केलेला कार्यक्रम किंवा त्याला मारलेली गोळी म्हटलं की आपल्याला एन्काउंटर समजत असतं. बट विद्यार्थी मित्रांनो, ह्या टायटलचा अर्थ असा नाही. या टायटलचा अर्थ म्हणजे मी बघितलेली एक अनोखी चकमक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एन्काउंटर या शब्दाचा अर्थ तुम्ही चकमक म्हणून घेऊ शकता आणि स्पेशल काइंड तुम्ही म्हणू शकता की मी बघितलेली अनोखी प्रकारची चकमक किंवा अविस्मरणीय चकमक. अशा पद्धतीने या जे काही तुमचं शीर्षक आहे, टायटल आहे, याचा अर्थ आहे. चला बघूया काय आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंग करूयात. सर्वप्रथम जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण लाईन बाय लाईन कव्हर करूयात आणि त्यानंतर आपण तुमचाही जास्त वेळ घेणार नाही, परंतु तुम्हाला चॅप्टर जे काही इम्पॉर्टंट आहे त्या सर्व काही तुम्हाला मी समजून सांगेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात की माझे वडील जे आहेत ना, एक मेडिकल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय क्षेत्रामध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, म्हणजे प्रायव्हेट करताना विद्यार्थी मित्रांनो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंज जे की वेस्ट बंगालमध्ये आहे येथे कामरत होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राणीगंज एक छोटंसं गाव असेल किंवा एखादा तालुका किंवा जिल्हा असेल, बट वेस्ट बंगाल यानी की वेस्ट बंगाल माहिती ना तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, एक राज्य आहे की जिल्हा आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगा, वेस्ट बंगाल राज्य आहे की जिल्हा आहे? तुमच्यासाठी हा क्वेश्चन मी असाच सोडतो, तुम्ही सांगा वेस्ट बंगाल राज्य आहे की जिल्हा आहे. ओके, तर वेस्ट बंगालमध्ये ते काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी विअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. यानी की जे काही कंपनीचे ऑफिसर्स होते ते एक लक्झरियस इंडिव्हिज्युअल्स बंगलोजमध्ये राहत होते, एक चांगल्या बंगलोमध्ये राहत होते. लार्ज कॅम्पस आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा जो काही आपण म्हणतो ना कॅम्पस, माहिती ना तुम्हाला, कॅम्पसमध्ये ज्याचा परिसर खूपच मोठा होता, म्हणजे मोठा परिसर, अद्भुत परिसर किंवा त्याचा जास्त मोठा परिसर. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं घर देखील त्या कॅम्पसच्या, म्हणजे तो काही परिसर होता ना त्याच्यामध्येच आमचं घर होतं. जसं की तुम्ही बघितलेलं असेल, तुमचं कॉलेज किंवा तुमची शाळा आहे त्यामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये एखादं तरी घर असेल. जर त्यामध्ये कोणी नोकरी करत असेल, शिपाई वगैरे नोकरी करत असेल, असू शकतं. आता सध्या तर बघायला मिळत नाही, परंतु असू शकतो म्हणजे आधीच्या काळामध्ये असं होतं की कॅम्पसमध्ये घरे वगैरे असायची. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, स्कूलच्या कॅम्पसमध्ये घरे वगैरे असायची, जर तिथे कोणीतरी नोकरी करत असेल तर. ओके, चला जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट द बाउंड्री वॉल. यानी की म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे घरं देखील ॲडजस्टंट म्हणजे लगतच होते, जी की बाउंड्रीची वॉल होती. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, भिंत माहिती नाही, जसं की आपण त्याला तार कंपाऊंड वगैरे म्हटलं जातं. ओके, त्याच्या लगतच त्या ऑफिसरचे देखील घरी होते. ऑल ऑफ अवर गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अगदी ते चकाकणारं ते जे काही कंपाऊंड होतं, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तो काही बाग बगीचा म्हणू शकता किंवा ते जे काही कॅम्पस होतं ते अगदी लक्झरियस म्हणजेच अगदी चकाकणारं होतं. आणि त्यामध्ये ग्रीन ग्रास म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हरित गवत देखील आलेलं होतं. कलरफुल फ्लावर्स म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची फुले देखील त्यामध्ये होती. अँड हॉस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिस ट्रीज. आणि मोठे मोठे असे मॅजेस्टिस म्हणजे खूप सुंदर प्रकारची त्यामध्ये झाडे देखील होती. ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेअर्स अँड मेनी स्पीसीज ऑफ द बर्ड. आणि त्यामुळे त्या ज्या काही झाडं होते त्यामध्ये अशी छान छान प्रकारची पक्षी त्यावरती येत असायची, त्याच्याकडे नेहमी आकर्षित होत असायची. ओके, एवढं तुम्हाला समजलेलं आहे, मध्ये जास्त काही सांगायची गरज नाही आहे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि ते जे काही सर्व पक्षी होतेत ना, ते त्या झाडाच्या आणि त्या आमच्या स्वतःच्या दैनंदिन जीवनातला एक बहुमूल्य हिस्सा बनले गेलेले होते. ओके, जाऊया पुढे. सेकंड पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया. अ स्मॉल इन्सिडेंट ऑफ अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्ड व्यू. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लेखक म्हणतात की एक दिवस शनिवारी त्या एका किस्स्याने, म्हणजे शनिवारी बसलेलं असताना त्या एका किस्स्याने माझ्या दिमागावरती, माझ्या डोक्यावरती सखोलपणे परिणाम केला. तर बघूयात काही परिणाम लेखकाच्या मनावरती झाला की त्यांनी एक छान प्रकारे पाठ आपल्याला दिला आहे. टू द वंडर ऑफ द गॉड्स क्रिएशन. म्हणजे जे काय होतं ना, एक देवाची एक क्रिएशन होतं. म्हणजे देवाची क्रिएशन आपण काय म्हणतो, क्रिएशनला काय म्हटलं जातं की देवाने निर्माण केलेली एक घटना. इट वॉज अ फ्यू डे इन टू अ पूजा व्हॅकेशन. यानी की म्हणजे पूजा व्हॅकेशन माहिती ना विद्यार्थी मित्रांनो, पूजा चालू असते की पूजा वगैरे असताना पूजा पाठ. ओके, यामध्ये जस्ट लाईक फॉर
एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि की जसं इतरांना हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या काही ना काही नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटीज देत असतात, काहीतरी संधी देत असतात, तशाच पद्धतीने मला देखील संधी दिलेली होती. आणि संधी लेखकाला कशासाठी दिलेली होती? लेखकाला संधी कुठेतरी फिरण्यासाठी, मोबाईल बघण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी नव्हे, तर लेखकाला मॅगझिन्स म्हणजेच वृत्तपत्रे वाचण्यासाठी, स्टोरी बुक्स म्हणजेच कथांची पुस्तके वाचण्यासाठी, तसंच काही वेगवेगळ्या निराळ्या गोष्टी वाचण्यासाठी किंवा फेस्टिवल्स वगैरे अटेंड करण्यासाठी लेखकाला एक संधी दिलेली होती. आफ्टर द हर्टली लंच आणि एक बहुमूल्य अशा चविष्ट जेवणानंतर आम्ही माझे आई वडील जे आहेत ना ते आफ्टरनून नॅप म्हणजेच ते झोपण्यासाठी, म्हणजेच आपण दुपारची झोप घेतो ना, तर ते झोपण्यासाठी गेले. आणि मी एक ठिकाणी बसलो आणि माझं जे काही स्टोरी बुक म्हणजेच कथाचे पुस्तक होतं ते मी वाचत होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप ऑफ अ रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. म्हणजेच आता काही दुपारची वेळ होती ना, ती माझ्यासाठी सर्वाधिक उत्तम होती किंवा चांगली होती, ज्यामध्ये मी कथा वाचायचो किंवा गोष्टी वाचण्यासाठी मला ती वेळ एकदम छान वाटायची. कारण त्यामध्ये खूप सायलंट सायलन्स असायचं, सर्व कोणी जे काही घरातले देखील शांत असायचे. ऑल्सो ओकेशनली ब्रोकन माय साऊंड ऑफ अ फॅमिली स्नोरिंग. परंतु यामध्ये जेव्हा मी ते पुस्तक वाचत होतो त्यावेळेला माझ्या घरचे जे काही आहे ना त्यांचे जो स्नोरिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो घोरण्याचा आवाज मला डिस्टर्ब करत होता. मला कुठेतरी माझा जो काही अभ्यासाचा कल होता तो माझा कुठेतरी ढासळत होता. ओके, हे असं अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण जर असं चालत राहिलं लाईन बाय लाईन जर चाललं तर आपल्याला खूप वेळ होईल. मी डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन करतो, जितकं पर्सेंट आपण ते करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तुम्हाला मिनिंग्स देखील मी समजावून सांगतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्याच वेळेला जेव्हा ती कथा वाचत असतात किंवा कथेचं पुस्तक वाचत असतात त्यांच्या फॅमिलीच्या आवाजामुळे, त्यांच्या फॅमिली जी काय आहे ती स्नोरिंग करते, घोरत आहे, की त्यामुळे त्यांच्या आवाजामुळे त्यांची त्यांचे पुस्तक वाचण्यामध्ये त्यांचं मन लागत नाही आहे. ओके, असं इथे सांगितलं गेलं आहे. आणि त्याच वेळेला ते जे काही लेखक आहेत ना त्यांना काही कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत असतो, काही जणांचा भुंकण्याचा आवाज येत असतो. आणि एक प्राणी आहे किंवा त्यांच्यामध्ये जो प्राणी आहे असं समजून ते सोडून देतात आणि त्याकडे ते दुर्लक्ष करतात, त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात. परंतु काही दिवसानंतर म्हणू शकत नाही, काही क्षणार्धातच तो आवाज थोडासा जवळून वाटायला लागतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासोबत सडनली काहीतरी होतं ना, की तुम्हाला कोणत्या आवाज देत असतं, आरोळी देत असतं, तुम्ही त्याला होकारा देत नाही किंवा त्याला तुम्ही प्रत्युत्तर देत नाही, परंतु आवाज तुम्हाला कोणीतरी जवळ येतं, तुमच्या घराजवळ येत चालतो आणि मग तुम्हाला तो आवाज मोठा वाटायला लागतो. त्याचं रिझन काय असतं की ते तुमच्या दिशेने येत आहेत, तुमच्या दिशेने जर ते येत असेल ना तर तुम्हाला तो आवाज जो आहे तो मोठा वाटायला लागतो. आणि बार्किंग ऑफ डॉग्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कुत्रे जे आहे ना ते भुंकत होते मोठमोठ्याने आणि याचा आवाज त्या लेखकाला म्हणजे त्या लेखकाला तो म्हणजे तो आवाज जोराने यायला लागला. तर लेखकाने बाहेर निघून बघितलं तर कुत्रे जे आहेत ना ते एका लहान चिमुकल्या बेबी लंगूर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक लंगूरला तुम्हाला माहिती आहे का वानर म्हणतात. लंगूर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो वानर. ओके, वानराच्या पिल्लावरती ते काय करत होते, अटॅक करत होते, हमला करत होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्यावरती ते भुंकत होते. त्या छोट्याशा बेबी लंगूरवरती ते काय करत होते, गागत होते, किंचाळ्या फोडत होते, हे की नाही असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यावरती ते अटॅक करत होते. ते बेबी लंगूर जे होतं ते थोडंसं घायाळ झालेलं होतं, हे की नाही, आणि थोडंसं घाबरलेले होतं आणि ते एक झाडावरती जाऊन बसलेलं होतं. ओके, त्याची मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं एवढे. म्हणजे त्या जे काही सिटी होती किंवा तिथे ज्या काही त्या गल्लीमध्ये किंवा त्या परिसरात जे काही लोक होते ते सर्व तो तमाशा बघत होते, हे की नाही. ते सर्वजण काय बघत होते, तमाशा बघत होते. पण त्या बेबी लंगूरला वाचवण्यासाठी कोणीही धाडस केलं नाही. त्याच वेळेला लेखकाने काय केलं की काठी घेतली आणि ते सर्व कुत्र्यांना हाकलून लावलं. ओके, त्या कुत्र्यांना हाकलून लावलं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो असं होतं सडनली की एखाद्या पिल्लामागे आपण बघतो किंवा एखाद्या लहान मुलामागे कुत्रे वगैरे लागतात. जर तुम्ही सिटीतलं असेल हा एक्सपिरियन्स तुम्हाला करायला मिळालेला नसेल, बट जर तुम्ही खेडेगावातील असतात तर हा एक्सपिरियन्स अगदी छानसा असतो की एखाद्या मागे कुत्रं वगैरे लागतं आणि आपण एक तर त्याची बसून मजा घेत असतो, हसत असतो त्यावरती. जर मोठा व्यक्ती असेल तर आपण हसत असतो, जो की मोठा आहे परंतु तरी घाबरतो. बट एखादं लहानसं छोटंसं पिल्लू आहे, कुत्र्याचं मांजरीचं पिल्लू आहे. आमच्याकडे तो होतं बाई की मांजरीचं पिल्लू असतं की मांजरीच्या पिल्लामागे कुत्रे वगैरे भुकतात आणि ते मांजरीचं पिल्लू सरकन असं झाडावरती चढून जातं आणि कुत्रे खालून त्याची खाली येण्याची वाट बघत असतात. आणि हाच एक्सपिरियन्स आम्ही सिमिलरली एक्सपिरियन्सही केलेला आहे की आमच्या गावाकडे काही वेळेला वानरं वगैरे यायची, असे माकडं वगैरे यायची आणि कुत्रे त्यांच्यावरती भुकायचे. असं भरपूर वेळेला झालेलं आहे आमच्यासोबत की माकडे यायची, ती कुत्रे त्यांच्यावरती भुकायची आणि ती सडनली एकदम पाहता झाडावरती उड्या मारायची, झाडावरती चढून जायची आणि कुत्रे त्यांची खाली वाट बघत असायची. असा सीन आम्ही एकदम एक्सपिरियन्स केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि असाच सीन चालू होता की सर्वजण मजा पाहत होती कुत्र्यांवरती. ते कुत्रे जी आहे ती बेबी लंगूरवरती भुकत होती आणि असा सीन जो की लेखकाने एक्सपिरियन्स केला. ओके, आणि त्यावेळेला लेखकाने काय केलं, बाहेर निघले लेखक बाहेर निघले, घराच्या बाहेर निघले आणि ते गेले त्या बेबी लंगूरला वाचवण्यासाठी. त्यांनी रिस्क घेतलं, त्या कुत्र्यांना त्यांनी एक काठी घेतली आणि काठीने त्या कुत्र्यांना त्यांनी लांब त्यांनी हाकलून लावलं जसं की आपण म्हणतो कुत्र्यांना दगड मारल्यानंतर ते लांब पडतात, तशा पद्धतीने काठीने त्यांना हाकलवलं त्या कुत्र्याला आणि त्या बेबी लंगूरला त्यांनी आपल्या कुशीत घेतलं. म्हणजे ते बेबी लंगूरला थोडंसं त्यांनी खूप टॉर्चर केलं होतं, त्याला थोडंसं लागलेलं होतं असं समजू शकता. की जसं की म्हणतो ना आपण काय म्हणतो की त्याला थोडंसं
ट्रीटमेंटची आवश्यकता होती. त्या जे बेबी लोंगरू होतं ना त्याला ट्रीटमेंटची विद्यार्थी मित्रांनो आवश्यकता होती. याचं रिझन म्हणजे स्पेशल रिझन जर सांगायचं ठरलं तर त्या कुत्र्याने त्याला कुठेतरी दात लावलेलं असेल, त्याला कुठेतरी पकडलेलं असेल, त्याच्या शेपटीला पकडलेलं असेल. तर त्यानंतर काय केलं, कुत्र्याने त्याला डॅमेज केलं होतं, थोडक्यात त्याला थोडंसं टॉर्चर केलं होतं, त्याला ट्रीटमेंटची गरज होती. तर बेबी लंगूरला खूपच म्हणजे ते छोटंसं जे काही वानराचं पिल्लू होतं ते खूपच हादरलेलं होतं असं म्हणू शकता. जसं की तुम्ही हादरता, सडनली तुमच्यावरती कोणीतरी अटॅक करतंय, सडनली तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मागे वाघ आहे. म्हणजे असं होणार नाही, आता सिटीमध्ये असाल तर कधी होतही नाही, गावाकडे असं होत नाही. बट सडनली तुमच्या मागे असं होतं, जो घाबरत नाही त्याच्या मागे सडनली जर कुत्रे लागले आणि त्याच्या हातात दगड नाही, काहीच नाही, तो काय करणार आहे, त्याच्या हातात काठी पण नाही आहे, तर तोही एकदम असा धर असा घाबरून जातो, आहे की नाही, सिंपलचा. तर अशाच पद्धतीने जे काही बेबी लंगूर होतं ते हादरलेलं होतं, घाबरलेलं होतं. लेखकाने त्याला उचललं आणि त्याच्या घरामध्ये आणलं किंवा त्याच्या घरी आणलं. आणि हे सर्व लेखकाने खूप बहादुरीने, म्हणजेच त्यांच्या बहादुरी माहिती आहे ना तुम्हाला, की खूप बहादुरीने, खूप ब्रेवपणाने, म्हणजेच खूप त्यांच्या डेअरिंगने केलेलं होतं. जसं की एखादा विद्यार्थी असतो ना, खूप मोठा मॅटर झाला तरी त्याची काहीच, म्हणजे तो काय घाबरतच नाही कोणाला, किती काही मोठा मॅटर झाला तरी तो घाबरत नाही. अशा पद्धतीने तो खूप ब्रेव होता. आणि ते जे काही लेखक होते त्यांनी खूप ब्रेवपणाने केलेलं होतं. आणि त्याचे घरचे, लेखकाचे घरचे देखील हे टेरेसमधनं किंवा त्यांच्या घराच्या ओरंड्यामधनं सर्व काही बघत होते, ओरंड्यामधनं सर्व काही बागेत होते. तसेच बाकीचे लोक देखील कॉलनीमधनं सर्व काही गोष्ट जी काही चाललेलं आहे ना, जो काही सीन होता, जे काही दृश्य होतं, हे सर्व ते बघत होते. बाकीचे देखील लेखकाच्या घरच्या सोबतच बाकीचे जे काही नेबर्स होते ते देखील बघत होते, ते देखील इथनं गॅदर झालेले होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी देखील हा सर्व सीन बघितलेला होता. आणि लेखकाचे पॅरेंट्स म्हणजे त्यांचे आईवडील व त्यांच्या बहिणीनं देखील हा सीन बघितलेला होता. ओके. आणि त्यानंतर काय केलं, लेखकाने त्यांना घेऊन आले, त्यांच्या घरी घेऊन आले. त्या लेखकाला थोडंसं ब्लड लागलेलं होतं, थोडंसं काहीतरी ब्लड लागलेलं होतं असं समजू शकता, त्याला थोडंसं रक्त लागलेलं होतं. आणि त्यानंतर लेखकाने काय केलं, त्याला घरी घेऊन आले. त्यांच्या घराच्या मागे जे काही बॅकवर्ड्स होतं, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लेखकाच्या घराच्या मागे होतं ना, त्यांनी सांगितलेलं, डिस्क्राईब केलं होतं लेखकाच्या घरामागे. त्यांनी त्याला त्रुमा म्हटलेलं आहे, एक्सपिरियन्सिंग त्रुमा ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजेच त्याला ते जे काही बेबी लंगूर होतं ना, त्याला खूप असं ट्रेस आलेलं होतं, त्याला खूप टेन्शन असं फील होत होतं, जसं की तुम्हाला बोर्ड परीक्षेचं टेन्शन फील होणार आहे येत्या काही दिवसामध्ये. तशा पद्धतीने त्याला काय ट्रेस फील होत होतं, त्याला असं ट्रेस जाणत होतं, असं घाबरलेलं होतं बेबी लंगूर. ओके. ऑफर टीम. आणि म्हणजेच लेखकाने त्याला एक बनाना, म्हणजेच एक केळ जे आहे ते ऑफर केलं, सोललेलं पिल्ड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सोललेलं जे काही केळं आहे ते त्याला देण्याचा प्रयत्न केला, त्याला ऑफर केलं, खायचं आहे का, जसं की आपण विचारतो ना, भावा खातो का, चिप्स आहे, वेपर्स आहे, असं आपण त्याला ऑफर करतो. तशा पद्धतीने लेखकाने त्या बेबी लंगूरला ऑफर केलं अँड बिगन टेकिंग. आणि त्याने काय केलं, अनस्टडी हँड. आणि त्या जे बेबी लंगूरने ते एक्सेप्ट केलं, त्याने पुढे हात केले आणि ते खाल्लं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्ह्यूअल ऑफ द बेबी लंगूर. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, माझं अटेन्शन म्हणजे माझं जे काही स्वरूपूर्ण ध्येय होतं ते त्या बेबी लंगूरवरती होतं. सडनली आय हॅड अनकॅमी फिलिंग ऑफ अ बिंग वॉचड. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. दिअर इज अ मदर लंगूर ऑफ द किचन. आणि की म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे असं म्हटलं गेलं आहे की मला असं जाणवत होतं की काहीतरी भीती आहे किंवा ते बेबी लंगूरला थोडंसं आता फील बेटर वाटतंय, तरी देखील खतरा जो काय आहे तो अजून टळलेला नाही आहे. ओके. जेव्हा मी मागे वळून बघितलं तर मी माझ्या जे काय आमचं किचन आहे त्याच्या रूपवरती, म्हणजे त्याच्या रूप माहिती ना विद्यार्थी मित्रांनो, रूप म्हणजे काय, जे की तुम्ही स्लॅब वगैरे म्हणता ना, किंवा त्याचं छत, त्याच्या छतावरती मी बघितलं तर त्याची आई, म्हणजे त्या बेबी लंगूरची, त्या एका छोट्याशा वानराच्या पिल्लाची आई, ती वानरीन तिथे बसलेली होती. आणि ती बघून ती सर्व काही बघत होती, परंतु तिला याबद्दल कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नव्हती. कारण जसं की प्राण्यांना कळत असतं की आपलं कोण परक कोण. ओके नाही. तर त्या बेबी लंगूरच्या आईला सर्व काही कळत होतं, त्या लंगूरला सर्व काही कळत होतं की आपल्या बाळाची हे काय करताय, देखभाल करताय, त्याला ते ट्रीटमेंट देत आहेत. ओके. ट्रीटमेंट देत होतो. आणि हे सर्व काही त्या बेबी लंगूरच्या आईला कळत होतं. आणि ती सर्व काही तिथनं शांत चित्तेने बघत होती, जणू काही आपल्याला कोणीतरी, जर बघा सपोज तुम्हाला कोणीतरी वाचवलं, तुमचा कार ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला कोणतरी वाचवलं, तुम्हाला कोणतरी हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यांनी सर्व ट्रीटमेंट केली, तर तुम्हाला तुमच्या घरी घेऊन गेले, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला काहीच करता येत नाही, बट तुमच्या आईला हे कळलं. आणि ते आल्यानंतर त्यांना कळतं की कोण आपलं आहे, कोण परक आहे, हे की नाही. तशाच पद्धतीने तिच्या आईला हे कळलेलं होतं. आणि लेखकाने त्याला ट्रीटमेंट वगैरे केली. अशाच पद्धतीने पुरा हा जो काही पॅराग्राफ आहे तो दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर लेखकाला वाटलं की आता हे जे काही बेबी लंगूर आहे त्याला त्याच्या आईच्या हाती सोपून द्यायला हवं. पण त्याची आई सर्व काही वरून बघत होती, परंतु तिला खाली येण्यासाठी भेव वाटत होतं, खाली येण्यासाठी, तिच्या मुलापाशी येण्यासाठी भेव वाटत होतं. तर त्यानंतर लेखक तिथनं थोडेसे बाजूला झाले. आणि ती बेबी लंगूर बघता त्याची आई एकदम उडी मारून झपाट्याने तिथे आली त्या ठिकाणी जिथे तो बेबी लंगूरला त्यांनी ठेवलेलं होतं. त्यांनी मतलब असं पकडून ठेवलेलं नव्हतं, कुठे कशाही पद्धतीने कैद करून ठेवलेलं नव्हतं, त्याला एकदम मोकळ्या वातावरणात, त्यांनी हसत खेळत वातावरणात त्यांनी कॅप्चर करून ठेवलेलं होतं, म्हणजे तिथे ठेवलेलं होतं. आणि तिथून त्या बेबी लंगूरच्या आईने उडी मारली आणि त्या बेबी लंगूरला कुशीत घेऊन ती झपाट्याने गायब झाली. तिथनं ती
काय झाली, दिशेनाशी झाली आणि तिथून ती दूर निघून गेली, आपल्या पिल्लाला घेऊन दूर निघून गेली. जसं की मूव्हीजमध्ये दाखवताना की काहीतरी सीन होतो, लाईक मी कन्सिडर म्हणजे मी अशा खूप मूव्हीज बघितलेल्या आहेत, तुम्ही बघितलेलं असेल तर आता मूव्हीज वगैरे सर्वच बघतात. तर मूव्हीजमध्ये काय असतं सिमिलरचा की कोणाचं तरी मॅरेज होतं, 2 जणांचं लग्न होतं, हे की नाही, हिरो हिरोईनचं लग्न होतं, हे की नाही, हिरो हिरोईन, ओके, या दोघांचं लग्न होतं, ॲक्ट्रेसचं लग्न होतं आणि त्यानंतर काय होतं, त्यांना एक मुलगा होतं. त्यानंतर तुझं काही त्या मुलाचा बाप आहे तो मरून जातो. मग त्या त्या आईला बाकीचे सर्व घरचे असतात ते त्रास देतात. मग ती काय करते, आपल्या मुलाला घेऊन दूर गावी निघून जाते, माहेरी वगैरे निघून जाते. तशाच पद्धतीची सिमिलरची स्टोरी आहे. खूप छानशी स्टोरी होती विद्यार्थी मित्रांनो. आणि जे काही रायटर आहे त्यांचं नाव आहे तुपन मुखर्जी. ओके, तुपन मुखर्जी रायटर आहे. यात लक्षात असू द्या, काही विचारलंच जात नाही यावरती प्रश्न, बट यावरती प्रश्न पॅसेज वगैरे विचारले जातात. ओके, तुपन मुखर्जी. ओके, लक्षात असू द्या. खूप छानसा परिचय होता विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा याची समरी तुम्हाला लक्षात राहावी यासाठी सांगतो की लेखकाचे वडील जे काय होते ना, वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते. कुठे, वेस्ट बंगालमध्ये राणीगंज येथे. ओके, काम करत होते आणि त्यांच्यासाठी एक वॅकेशन्स वगैरे होता आणि त्यांना एक संधी मिळाली होती पुस्तके वाचण्यासाठी वॅकेशनमध्ये, म्हणजे ज्या सुट्ट्यांमध्ये, हॉलिडेजमध्ये त्यांना पुस्तके वाचण्यासाठी एक बहुमूल्य संधी मिळालेली होती असे लेखक मानतात. आणि ते वाचण्यासाठी जेव्हा जातात, बाहेर बसतात, ओके, त्यांना डिस्टर्बन्स येत असतो, आवाज येत असतो त्यांच्या घरच्यांचा घोरण्याचा. त्याच वेळेला काय होतं, त्यांना कुत्र्यांच्या बार्किंग ऑफ डॉग्स म्हणजेच कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्यांना आवाज येतो. हे बघून ते थोडेसे इग्नोर करतात की असेल काहीतरी आवाज. तर त्यानंतर आवाज वाढतोय असं त्यांना वाटतं. त्यानंतर ते काठी उचलतात, बाहेर जातात, बाहेर बघतात एक बेबी लंगूरला. सकाळी भरपूर सारे कुत्रे त्यावरती भुकत आहेत आणि ते बेबी लंगूर थोडंसं डॅमेज झालेलं आहे. ओके, त्याला थोडंसं डॅमेज केलेलं आहे, त्याच्यात थोडंसं रक्त निघतं. तर ते कॉम्पिटंट करतात, ब्रेव आहेत ते खूप हिंमतीने पुढे जातात आणि त्या कुत्र्यांना हकलतात आणि त्या बेबी लंगूरला आपल्यापाशी घेतात, त्याला फर्स्ट एड करतात, ट्रीटमेंट देतात आणि त्यानंतर त्याला एक पिल्ड बनाना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला एक सातडं काढलेलं केळ त्याला देतात, ऑफर करतात, ते खातं आणि त्यानंतर ते बघतात की त्यांची आई, त्या पिल्लाची आई वरून सर्व काही बघते. त्यानंतर ते थोडेसे बाजूला होतात, त्या पिल्लाची आई वरून येते, ती उडी मारते आणि त्या पिल्लाला घेऊन ती 1 मिनिटात फुर्र होते. जसं की तुम्ही होतात ना कॉलेजची बेल झाली की 1 मिनिटात फुर्र, तशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा असा चॅप्टर. आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल. जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये प्लीज विचारा. तुमच्यासाठी आम्ही 24 तास मेहनत करत आहोत, कारण आम्ही फक्त 10वीसाठीच नव्हे तर 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायमल्टेनियसली कॉन्सिस्टन्सीने व्हिडिओज घेऊन येत आहोत. ओके, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.